मोठी बातमी आहे मुंबईमधली, कारण इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार हे खाली पडले आहेत। चेंबूरच्या सुभाषनगर भागामधली ही धक्कादायक अशी घटना आहे। कामगारांनी सेफ्टी किट वापरलं नसल्याची देखील माहिती मिळतेय। सर्व कामगारांना सध्या राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय। इमारतीच्या 6व्या मजल्यावरती विटांचं काम सुरू होतं आणि त्यावेळेला हे 6 कामगार थेट 6व्या मजल्यावरून खाली कोसळले। 5 कामगारांवरती सध्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रशांत बडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। प्रशांत, खरं तर या आधी देखील अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत, मात्र सेफ्टी किट न वापरणं इतकी दिरंगाई किंवा इतका हलगर्जीपणा कसा काय केला जाऊ शकतो? खरं तर मुंबईच्या उपनगरामध्ये अनेक जी विकास कामं सुरू आहेत त्यात हे प्रकार वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत। आता देखील सुभाषनगरचा हा 36 नंबर जी इमारत आहे त्याचा पुनर्विकासाचं काम सुरू होतं आणि या इमारतीच्या 6व्या मजल्यावर हे 6 कामगार जे विटांचं बांधकाम आहे ते करत होते। मात्र यावेळेस त्यांनी सेफ्टी किट जे आहेत ते वापरलेले नव्हते अशी माहिती जी मिळते आहे। हे 6ही कामगार थेट 6व्या मजल्यावरून खाली कोसळले। यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळते आहे। तर जे 5 कामगार आहेत त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या सगळ्या प्रकरणी आता घटनास्थळी अग्निशमन दल असेल, चेंबूर पोलीस ठाणे असेल, हे सगळे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। या सगळ्याची आता चौकशी सुरू आहे। यातील एक कामगार जो आहे तो आणखीन जो आहे तो क्रिटिकल असल्याची माहिती देखील रुग्णालय प्रशासनाकडून मिळते आहे आणि या सगळ्यांवर आता राजावाडीच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। एकूण या प्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण मुंबईच्या उपनगरांमध्ये अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत। तिचे असे प्रकार जिथे सेफ्टी नॉर्म जे आहेत ते पाळले जात आहेत असे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात जे आहेत ते विकोळी परिसर असेल, घाटकोपर परिसर असेल किंवा आता चेंबूरचा परिसर असेल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदी प्रशांत, जसं आपण म्हणताय की मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये प्रचंड सगळी पुनर्निर्माणाची किंवा इतर काही इमारतींची बांधकामं सुरू आहेत, मात्र सेफ्टी किटची उपलब्धताच नव्हती का या कामगारांकडे? खरं तर अशा प्रकारच्या ज्या सोशल साईट ज्या या ठिकाणी पुनर्विकासाची कामं या ठिकाणी सुरू आहेत, या ठिकाणी कामगारांवर इतर प्रशासनाचा वचक नसतो। तिथे असलेले जे अधिकारी विकासक नेमतात त्यांच्यावर वचक नसलेला वारंवार पाहायला मिळतो। त्यामुळेच या अगोदर विक्रोळीमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्या अंगावर पडून काही कामगारांचा मृत्यू झालेला होता। घाटकोपरमध्ये देखील अशाच प्रकारे कामगार जे आहेत ते सेफ्टी किट न वापरल्यामुळे त्यांचा अपघात झालेला पाहायला मिळाला आणि आज देखील जे कामगार अपघात झालेला आहे त्यातील हा रमुल्ला 55 वर्षीय जो कामगार होता त्याचा मृत्यू झालेला आहे। तर गुंडर राय म्हणून 22 वर्षीय आहे, त्याची कंडिशन क्रिटिकल आहे। उसराई नामक जो उसराई, रमेश राय, विजय, संदीप अशा प्रकारची सगळी 27 ते 35 वर्षाच्या वयोगटातले कामगार आहेत आणि सगळे कामगार जे आहे तर परराज्यातून या ठिकाणी येतात आणि त्यामुळे खरं तर प्रशासनाने अशा प्रकारच्या साईट्सवर जाऊन त्यांच्यावर त्यांचे जे अगदी त्यामुळे तर नेमकी काय कारवाई होणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। पुन्हा पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशांत, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।